राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेला दानवाड ग्रामस्थांचा कडाडून विरोध. विशेष ग्रामसभेत एकमतानं ठराव मंजूर. शिरोळ तालुक्यातील दानवाड इथं कृष्णा दूधगंगा संगमावरील पाणी इचलकरंजी शहराला वळवण्याच्या प्रस्तावित राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात ग्रामस्थांनी एकजूट दाखवत तीव्र भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखानं हात वर करून इचलकरंजीला पाणी देण्यास ठाम विरोध दर्शवत अधिकृत ठराव मंजूर केला. इचलकरंजी येथील आमदार राहुल आवाड यांनी दानवाड परिसरातील कृष्णा दूधगंगा संगमातून पाणी उचलून इचलकरंजी शहराला पुरवठा करण्याची घोषणा केल्यानंतर या योजनेविरोधात स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे. दानवाडचं दत्तवाड, टाकळी, टाकळीवाडी, राजापूर, खिद्रापूर, कुरुंदवाड व शिरोळ परिसरातील नागरिकांनी सुरुवातीपासूनच या योजनेला विरोध दर्शवलाय. ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या मतानुसार दरवर्षी कृष्णा दूधगंगा नदी परिसरात पावसाअभावी पाण्याची टंचाई भासते. नद्या अनेक वेळा कोरड्या पडतात. अशा परिस्थितीत तेथील पाणी इचलकरंजीकडे वळवल्यास स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. शेती, जनावर आणि दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होणार नाही अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. याशिवाय इचलकरंजी परिसरातील पंचगंगा नदीत औद्योगिक सांडपाणी व प्रदूषणाची समस्या गंभीर असताना शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील कृष्णा दूधगंगा नदीचा स्वच्छ पाण्याचा स्रोत वापरून इचलकरंजीला पाणी पुरवठा करणं अन्यायकारक असल्याचं मत ग्रामसभेत व्यक्त करण्यात आलं. एकीकडे पंचगंगा नदी प्रदूषित ठेवायची, दुसरीकडे आमच्या स्वच्छ नदीचं पाणी शहराला द्यायचं, हा कुठला न्याय असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनावर टीका केली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार बोलवण्यात आलेले या विशेष ग्रामसभेत मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. सभेचं प्रास्ताविक नाना आंबुपेने केलं. सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सी.डी. पाटील होते. यावेळी माजी सरपंच संजय धनगर, संतोष आठवले, ॲडव्होकेट राहुल कांबळे, भरमगोंडा पाटील, ॲडव्होकेट मलगोंडा आंबुपे, सज्जन सिंग राजपूत यांनी आपली मतं मांडत या योजनेविरोधात ठाम भूमिका व्यक्त केली. सभेच्या शेवटी सरपंच सी.डी. पाटील यांनी आभार प्रदर्शन केलं. यावेळी उपसरपंच प्रशांत कांबळे, माजी सरपंच बशीर गौंडी, ग्रामसेविका सारिका मोठे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण कांबळे, शिवानंद माळी, सद्दाम संदीप, पूनम साळुंके, सारिका परीट, सरिता जाधव, वैशाली चौगले, दीपाली कांबळे, मालती निर्मळे, पोलीस पाटील डॉक्टर स्वाती कुंदुरे, गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावामुळे राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेबाबत पुढील निर्णय काय होणार याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचं लक्ष आहे. शिवार न्यूज साठी प्रल्हाद साळुंखे.